हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी व्लॉग। मी प्रणिता सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने मी आज पुरणाची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। आमच्या इथे कुलदेवीला पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो आणि कुलदेवाची पूजा केली जाते, खणसुद्धा केला जातो। इथे मी 2.5 ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे। ती व्यवस्थित निवडून अशी स्वच्छ धुवून 2 पाण्याने धुवून कुकरमध्ये लावलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, ज्या ग्लासाने मी डाळ घेतली त्याच ग्लासाने 3-3.5 ग्लास पाणी मिक्स करून व्यवस्थित ही डाळ शिजवून घ्यायची। सुरुवातीला 3 मोठ्या शिट्ट्या होऊ द्यायच्या, नंतर कमी जाळावर ही डाळ छान व्यवस्थित अशी नरम शिजवून घ्यायची। डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच ग्लासाने 3 ग्लास मी इथे साखर घेतलेली आहे। साखरसुद्धा व्यवस्थित निवडून तुम्ही त्यात मिक्स करून द्यायची। बघू शकता इथे मी डाळीमध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि एकत्र छान व्यवस्थित मिक्स करून त्याला छान पाक सुटतपर्यंत ते शिजवून द्यायचं। त्यानंतर त्यात वेलची आणि जायफळ हे छान बारीक करून मिक्स करून घ्यायचं। ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे चण्याची डाळ आणि साखर छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुरण हे बारीक करून घ्यायचं। कोणी पाट्यावर करतं तर कोणी चाळणीने, तर कोणी पुरण यंत्राने। आमच्याकडे इथे चाळणी असल्यामुळे मी चाळणीमध्ये बारीक करत आहे। इथे बघू शकता माझ्या सासूबाई चाळणीमध्ये पुरण बारीक करत आहे। छान असं नरम पुरण चाळणीतून पडतं। इथे मी तुम्हाला पुरणाची पोळी करून दाखवत आहे। मला पाहिजे तशी फार अशी परफेक्ट पुरणाची पोळी येत नाही, पण मी छोटासा प्रयत्न करत आहे। छोटीशी पोळीची पाती लाटून त्यात मी पुरण मिक्स करत आहे। इथे ती व्यवस्थित पॅक करून पोळी अशी अलगद लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पोळपाटाला ती चिपकणार नाही, म्हणून थोडे पीठ खाली टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी हळूच लाटून घ्यायची आहे। अलगद लाटल्यानंतर तव्यावर छान तूप पसरवून द्यायचं आहे आणि हळूच हाताने ती पुरणाची पोळी तव्यावर सोडायची आहे, जेणेकरून तव्यावरचं तूप आपल्या अंगावर उडणार नाही। एक साईडनी छान व्यवस्थित झाल्यानंतर ती दुसऱ्या बाजूने अशी हळूच अशी उलथून घ्यायची आहे। ही प्रोसेससुद्धा सावकाश करावी लागते। बघू शकता इथे छान पुरणाची पोळी तयार आहे। तर आज आमच्या इकडे कुलदेवीचा खण असतो, तर बाबा इथे पूजा करताना तुम्हाला दिसत असेल। सुरुवातीला बाबा पूजा करतात, नंतर मी सुद्धा पूजा केलेली आहे। आज आमच्या इकडे कुलदेवीची पूजा केली जाते। आमची कुलदैवती भवानी माता आहे। सगळेजण आवडीने आमच्या इथे पूजेसाठी बसतात। बघू शकता इथे माझे मिस्टर, मुलंसुद्धा बसलेले आहे। आता आई पूजा करत आहे। छान सगळेजण असे व्यवस्थित पूजा करत आहे। आमच्या आईंना पण पूजा करायला खूप आवडते। माझ्या मुलांना सुद्धा पूजेची आवड आहे। इथे मिस्टर सुद्धा पूजा करत आहे। छान व्यवस्थित पूजा झाल्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी मिळून आरती सुद्धा केलेली आहे। आरती केल्यानंतर जे अन्नपदार्थ शिजवला जातं त्याची आमच्या इथे कवळी केल्या जाते। कवळीचा प्रसाद झाल्यानंतर सगळे जेवायला बसले होते। बघू शकता इथे बटाट्याची भाजी, कढी, भजी, भात, पोळी आणि छान अशी पुरणाची पोळी मी केलेली होती। तर मंडळी, या जेवायला। सांगा हा व्हिडिओ कसा वाटला। पुन्हा भेटू अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।